एक अनोखी बिझनेस आयडिया. चला बघूया त्यावर त्याच्या भाऊजींचं काय मत आहे ते जाणून घेण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. रसिका ए रसिका अगं फराळ दे. वा 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 दिवाळी आ हा हा अत्यंत प्रिय सण, अत्यंत प्रिय सण. सगळीकडे रोषणाई, सगळीकडे मज्जा, त्यात आज नरक चतुर्दशी, महत्वाचा दिवस. छान मर्दन केलेलं आहे, बायकोने चंपी केलेली आहे, अंघोळ झालेली आहे, व्यवस्थित आहेत, लग्नाचे फायदे आहेत. बर आनंद वाटतो लग्न केल्याने, बर मज्जा येते, छान आहे. भाऊजी कधी कधी खटकतं सुद्धा. भाऊजी भाऊजी रसिका अगं पायाखालून कारेट सटकलाय, जरा पायाखाली आणून देतेस का पुन्हा? ओक्या मी काय केलंस रे बाळा आता? दिवा. भाऊजी पाय द्या. ए ओंक्या काय करतोयस? पाय चेपतोय भाऊजी. आल्या आल्या पाय चेपायला लागलेस. नागगोळीसाठी 10 रुपये हवेत. भाऊजी दुसरा पाय. तुला 5 रुपयाच्या त्या फटाकड्यातल्या टिकल्या घ्यायच्यात का हातोडीने फोडायला? भाऊजी यार काय तुम्ही 100 रुपये हवेत का MHJ मंडळात रांगोळीचे छापे आणायला? भाऊजी यार काय तुम्ही मला बघितल्यावर तुम्ही असे चिंधी विचार का करता हो? जसा तू आहेस तसेच विचार येतात. शुभ दीपावली. शुभ दीपावली. शुभ दीपावली. शुभ दीपावली. फराळ करून घ्या. येस येस दे. भाऊजी हा भाऊजी मी खाईन माझं माझं. नाही नाही नाही. मी खाईन माझं माझं. पुंगू 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 पुंगू. कानाखाली आवाज दे. हे काय गुंगू वेडायच का रे जरासा? अहो प्रेमाने भरवते, खा ना. करा. त्याचीच भीती वाटते मला. नको उंगू पुंगू करूस. मला भीती का प्रेमाने भरवतोयस तू मला? एवढं सगळं का चाललंय लाडात? ताईने सांगितलंय तुमचं तोंड गोड केल्यावर तुम्ही कशालाही हो म्हणता. का जराशी? खोटं बोलले का? अगं तू तोंड गोड करणं वेगळं, त्याने तोंड गोड करणं वेगळं. काय वेगळं आहे? मी करतो ना उंगू पुंगू. नको ए गप्प बस रे. ए मला एकतर हे आवडलेलं नाही उंगू पुंगू. शांत राहा जरा. डोक्यात जातो माझा भाऊ तुझा. मग खरंच डोक्यात जातो. मला 2 खून माफ असते ना, दोन्ही ह्याचे केले असते. सणासुदीच्या दिवशी तरी माझ्या भावाला असं घालून पाडून बोलू नका. आज तर बोललं पाहिजे. आज नरक चतुर्दशी, असुर आजच मारायचा. भाऊजी गप्प बसा. तुम्हाला माहितीये माझा भाऊ तुम्हाला करोडपती बनवण्याची स्वप्न बघतोय. नको 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 नको. तुझ्या बाबांनी मला तुझा पती बनवलं, तेवढं मला बास आहे. अरे? करोडपती याच्या पुढे तुझ्या कुटुंबाकडनं मला काहीही नको आहे. बास. भाऊजी यार बैठो यार. टेंशन नाही लेने का, फराळ खाने का. या. नीट नीट नाक्यावर नाहीये मी. नीट नीट. काय यार भाऊजी काय आहे? माझ्याकडे फुल प्रूफ प्लॅन आहे करोडपती होण्याचा. त्यापेक्षा मी तुला एक ऑफर देतो. तू मला शांततेने जगू दे, मी तुला 2 वेळचं गिळायला देतो. गप्प बसा भाऊजी. मी तुम्हाला करोडो रुपये देतो, तुम्ही मला 2.5 लाख रुपये द्या. बापरे. किती? 2,50,000. 3.5 म्हणजे 2,75,000. 75,000 only. तेच त्याने ना खूप मोठा छान प्लॅन केलाय. देऊन टाका पटकन त्याला पैसे. दिले असते ग, पण वरच्या खिशात एवढे सुट्टे पैसे ठेवत नाही मी. नाही गरीब लोकांची गरीब कॉमेडी कसा सहन करायचं. कुठे गेला विनोदाचा बोनस? हे असलं काहीतरी बोलायचं नाही आणि गरीब तर अजिबात म्हणायचं नाही. तू काय गरीब म्हणतो? तू काय गरीब म्हणतो? वडापाव महाग झाला म्हणून 1 रुपयाची चटणी पाव खाणारा तू तू काय गरीब म्हणतो मला? बावळ्यात. हे करू नको. कशाला पाहिजेत 2.5 लाख रुपये? भाऊजी काय आहे? मला एलिट एक्झिक्युटिव्ह क्लबची मेंबरशिप घ्यायची आहे भाऊजी. कसली एलिट एक्झिक्युटिव्ह क्लब? एलिट एक्झिक्युटिव्ह क्लब. तोंड वाकडं करतोयस, फक्त बोलतोयस तेच. कशाला हवी आहे तुला ही? का जायचंय तुला तिकडे? तिकडे कोण जातं माहितीये का? कोण? झोपल्यानंतर सुद्धा ज्यांचा पैसा धावत राहतो ना, ते लोक जातात तिकडे. मग ओंक्याचा पण पैसा झोपल्यावर धावत असतो. हो परवा झोपला होता, खिशातनं 2चा कॉईन पडला आणि धावत धावत दरवाजाजवळ गेला.
माझी गुंगू गुंगू ताई माझी छोटे से बहीण भाव दारात जाऊन बसा जा. जा कळतात आपलं. जळत नाही जा, खरंच दारात जाऊन बसा, पण इतरांच्या रांगोळ्या सांभाळून बसा. जा बावळट. शपथ सांगतो, मला जर एक संधी मिळाली असती ना बघण्याच्या कार्यक्रमात तुला 27चा पाढा विचारण्याची, बरं झालं असतं. लॉजिकल कारण मिळालं असतं नकार देण्याचं. बावळट कशाला? ए ए तू रे कार्टिया, कशाला पाहिजे तुला 2.5 लाख रुपये? काय करणार आहेस एवढ्या पैशांचं? ताईला माझं लग्न करायचंय, मला त्यासाठी हवेत भाऊजी. एलिट क्लब. एक मिनिट, एक क्लब आणि लग्नाचा काय संबंध? दूरदृष्टीचा अभाव, फ्युचरिस्टिक सोच ही नहीं है इस बंदे के पास. ओंक्या, मला ना आधीच कळलं होतं. हो, कधी कळलं होतं तुला? लग्नाच्या आधीपासूनच. मग द्यायचाच ना नकार, मी तरी सुटलो असतो ना. नाही काय 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 त्या एलिट क्लब मध्ये कोण लोक येतात? अरे श्रीमंतांच्या मुली येतात, श्रीमंत फॅमिलीज येतात. आणि ताई बॉलिवूड वाल्या फॅमिली, म्हणजे तो अमरीश पुरी असतो ना, तसे वाले एवढे श्रीमंत आहेत? 50-60 असतात असे अमरीश पुरी तिथे. 50-60 श्रीमंत अमरीश पुरी. हं? काय सला हा लाईफ जगण्याचा क्रायटेरिया आहे? 50-60 श्रीमंत अमरीशपुरी जिथे जातात तिथे आम्हाला जायचं, ह्याच्यात समाधानी आहेत ही लोक. म्हणजे काय भाऊजी? का जायचंय तिकडे? भाऊजी, एका जरी बिझनेसमॅनच्या मनात मी राहिलो, एका जरी मुलीला मी पटवलं, तरी माझ्या आयुष्याची सोना चांदी होईल ना. हो. बघा, माझ्या भावाने एवढा मोठा प्लॅन केला. देऊन टाका त्याला 3.5 लाख रुपये लगेच. बावळट आहेस का? डोंबलाचं प्लॅनिंग आहे हे. काय तर श्रीमंत अमरीशपुरीची पोरगी पटवणार, तो अमरीशपुरी आपल्या घरी त्याची पुरी घेऊन आला तर द्यायला श्रीखंड नको याच्याकडे? आणूयात ना मार्केट मधून. हा. सोपं आहे. मेटाफरिकल बोलतोय. म्हणजे चुकलं माझं. अगं, मला एवढंच म्हणायचं आहे की तो श्रीमंत माणूस जेव्हा आपल्या घरी येईल आणि याच्यासाठी त्याची मुलगी दाखवेल, तेव्हा हा जो माझा मेहुणा आहे तो काय करतो हे काय सांगायचं? पण त्यांना कशाला सांगायचंय? ती मुलगी जर माझ्या प्रेमात पडली तर? यार अंधा होताय भाऊजी. अंधा होता है, बावळट नाही होता है. श्रीमंताची मुलगी आहे, ती का करेल तुझ्याशी लग्न? समजा केलं तिने तुझ्याशी लग्न, हा. आपण मानू केलं तिने, हा. आणि नंतर तिच्या बापाने तुम्हा दोघांना घराबाहेर काढलं तर काय करशील? अब आ गया रे मैदान में मेरा लल्लू. लल्लू आ गया मैदान में. लल्लू कवा आया मैदान में? कशावरही कसं काय एन्जॉय करू शकता तुम्ही? सणासुदीचा तरी मेंदू वापरा ना थोडासा प्लीज. लल्लू छान म्हणलं. लल्लू वरती कशाला? मी काय, अरे तुला कळतंय का मी काय विचारतोय ते? कळतंय मला, सतत विचारू नका, इथे करू नका. नीट उत्तर दे. ऐका, जर त्याने त्याच्या मुलीला घरातून बाहेर काढलं तर तू काय करशील? तोच तर बिझनेस मॉड्यूल आहे. हे घ्या. बिझनेस मॉडेल. काय आता हे बघा, मी त्या मुलीशी लग्न करणार, हा. मग त्याला 100% मला घरजावई करावं लागणार. हा. हा, मग मी त्यांच्या घरी जाणार, एक 15 दिवस मी लग्न खेळणार आणि 1 महिना डिवोर्स. ओंक्या, अरे देवा, असं कसं झालं रे ओंक्या? आता कुठे संसार सुरू झाला होता हो माझ्या भावाचा, लगेच कसा डिवोर्स होतो ना? मला नाही आवडलं हे, अजिबात नाही आवडलं ओंक्या. ये ना, ये गरीब लोगों के लड़कों के दिल के बारे में ना श्रीमंत की लड़कियों को पता ही नहीं होता है. कशाला मरायला? कशाला? काय गरज आहे एवढं करायची? नाही झालाय त्याचा डिवोर्स. नाही आवडत. स्वप्नरंजन चाललंय, तो मंच काहीतरी बोलतोय आणि त्याच्यात तू स्वतःच प्रवाही नटी म्हणून फिरतेस ऍक्टिंग करत. त्याच्याला मला कळत नाही. नाही नाही, थांबा ना, माझी ताई आहे ना, मी समजवतो ना. ताई, खरं खरं नको रडूस. अगं, हा सगळा प्लॅनचा भाग आहे. एव्हरीथिंग इज प्लॅन. प्लॅन आहे. पण असं कसं रे, तुझं मन दुखावेल ना बाळा. अरे नाही दुखावत आपलं मन. दिल है तो दर्द होगा, दर्द है तो दिल तो पागल है. वाटेल ते बोलतोय. ताई, काही प्रॉब्लेम नाहीये, हा प्लॅनचा भाग आहे. आपण ना त्या मुलीमध्ये एवढं इन्व्हॉल्वच व्हायचं नाही. आपण फक्त पैशांमध्ये इन्व्हॉल्व व्हायचं. फोकस क्लिअर पाहिजे आपला. 1000 करोड संपत्ती असलेल्या मुलीशी मी लग्न केलं आणि घटस्फोट घेतला तर मला 500 कोटी मिळणार. ताई, 500 कोटी. ओंक्या, 500 कोटी? क्या बात आहे. ए रसिका, ए मला सांग, 500 कोटी मध्ये शून्य किती असतात? नको मोजूस, नाहीये तुझी तेवढी लायकी. 12,000चा चेक द्यायचा असेल तर 10,000चा देतेस आणि 2 वरचे कॅश देतेस, स्पेलिंग मिस्टेक होते म्हणून. तू नको मोजूस 500 कोटीवर किती शून्य असतात ते, नको मोजूस. असू दे, असू दे. मला माहितीये माझ्या भावाने चांगला प्लॅन केलाय. तुम्ही त्याला 3.5 लाख रुपये द्या पटकन. रेडी आहेस का? काय प्लॅन केलाय कळतो? इकडे तू, तुला कळतंय का तो काय बोलतोय ते? काय तुला बोलतोय? पटतंय कसं हे? हा जे काही बोलतोय त्याला काय म्हणतात? ॲल्युमिनी मागतोय तो. काय? हो. ओंक्या,
याला काय अर्थ आहे? तुला तुला कळतंय गाढवा? आपण त्या क्लबची मेंबरशिप घ्यायची, त्या मुलीशी लग्न करायचं आणि ते झाल्यानंतर डिवोर्स घ्यायचा आणि आपल्याला काय मिळणार? अल्युमिनियमची भांडी? याला अर्थ नाहीये ओंक्या. नाही नाही, ऍटलीस्ट स्टेनलेस स्टीलची तरी भांडी मिळायला नको का आपल्याला? ते काय नाही, तू त्यांच्याकडनं मोठंसं पातेलं माग स्टेनलेस स्टीलचं, म्हणजे कसं पाणी उकळायला बिर्याणी करायला बरं पडेल. मी तर म्हणते 5-6 भांडी मागूया, म्हणजे त्याच्यावरचं झाकण, एखादा मोठा चमचा, म्हणजे आपल्या सोसायटीत पूजा असते ना, आपण भाड्याने देऊ आणि जरा मिरवू पण. गुड आयडिया. रसिका डेंजर आहे. हो ना. संध्याकाळी सोसायटीची लहान लहान मुलं जेव्हा पाऊस लावतील ना, हा. त्याच्यावर बस आणि उडून जा. असं का बोलताय? ॲल्युमिनियम नाही, ॲल्युमनी, ज्याला पोटगी म्हणतात. पोटगी मागतोय तो, पोटगी. ह्याला मिळणारच नाहीये, कारण ती बायकांना मिळते, नवऱ्यांना नाही मिळत. इथेच ना तुम्ही कमी पडता भाऊजी. मला ना कंटाळा येतो तुमचा भाऊजी. वाचा जरा कायदे. मिरवताना वाचा कायदे, वाचा. मुलगी जर सुस्थितीत असेल आणि मुलगा जर रिकाम ए. निराधार असेल हा. तर मुलाला पैसे मिळतात आणि इथे मला पैसे मिळणार. पैसा ही पैसा होगा ताई, पैसा ही पैसा. मिळणार. पण असं 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 नाही होत. असं कसं लगेच कोर्ट म्हणेल की हा देऊया घटस्फोट, देऊया पोटगी? काहीतरी कारण लागेल ना त्याला, एक ठोस असं काहीतरी. भाऊजी. असं कसं कुठल्या बेसिस वरती मिळणार तुला पोटगी आणि अरे मी घटस्फोट? नल्ला आहे ना. हो हो, मला माहिती आहे ओंक्या नल्ला आहे. हा, मी काहीच नाहीये ना. असं काय, मी नाहीच. कफल्लक आहे. कफल्लक आहे. भडंग मी चल रे, कोण आहे? ऐसाच आहे ना मी. ए ओंक्या, अरे तू स्वतःला नल्ला म्हणतोयस अभिमानाने. मला आई पण म्हणायची, आ गया रे मेरा नल्ला आ गया. लल्ला लल्ला म्हणायची आई. आ गया रे मेला लल्ला. तू ते नल्ला ऐकून नल्लाच राहिलास आयुष्यभर. काय बोलतोयस? तुला तरी कळतंय का? हा. तुला कळत नाहीये राजा. आई अशी नाही मिळत पोटगी. हा? मी सांगतोय, काही ठोस कारणं लागतात घटस्फोटासाठी, पोटगीसाठी. ती काय देणार आहेस तू? देणार आहे मी त्या मुलीचा पाठलाग करणार, तिचा अफेअर पकडणार आणि त्याचे प्रूफ्स गोळा करणार आणि कोर्टाला देणार. दॅट्स इट्स माय लाड. माय लाड. तुझे जर जास्ती ते लाड झालेत म्हणून तू हा खांद्यावर हात ठेवलाय. हात काढ, हात काढ. काढलाय ना. ती मुलगी तुझ्यासोबत लग्न करणार आणि परत अफेअर करणार. हा. कोणातरी भलत्यासोबत. हा. कोणासोबत करणार? ए नीट हा ओंक्या, नीट. कोणाला सांगू नका. हम्म. दत्तू मोरे बरोबर अफेअर करणार आहे ती. माझा मित्र आहे, आमचा प्लॅन ठरलाय ऑलरेडी. ओंक्या, दत्तू मोरेच्या हाईटच्या हिल्स घालतात श्रीमंतांच्या मुली. आणि ही अत्यंत बिनडोक, गुडघ्यात अक्कल असलेली श्रीमंताची मुलगी कोण आहे, जी आधी ओंकार राऊतशी लग्न करणार आणि मग दत्तू मोरेशी लग्न करणार? ही कोण आहे मला सांग. तुझा प्लॅन अनैतिक, दर्जाहीन आणि कणाहीन आहे, लक्षात घे. असू दे. घी अगर सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है भाऊजी. पण तुझी बोटं लोणच्याच्या डब्यात आहेत, तेही मिरचीच्या. बाहेर काढशील, कुठेतरी हात लावशील, झोंबेल सगळीकडे. ओंक्या, जा पटकन हात धुवून ये, झोंबेल सगळीकडे. अरे मेटाफॉरिकल काहीच कळत नाही का तुम्हा दोघा बहीण भावांना? मेटाफॉरिकल बोलतोय ना मी. सांगतोय मोठा शहाणा. काही पैसे विसे मिळणार नाहीयेत तुला. 2.5 लाख रुपये मागतोय. कशाला देऊ तुला 2.5 लाख रुपये? काय तर म्हणे मी लग्न करणार, मग मी घटस्फोट घेणार, मग मी पोटगी मागणार. अरे बाबा, असं नाही होत. घटस्फोट घेणं जास्त कठीण आहे आपल्याकडे. एक वेळ लग्न होतं, बोटाला लागलं, रक्त निघालं, एखाद्या मुलीच्या कपाळाला लावलं, झालं लग्न. असं लग्न होतं? होतं. घटस्फोट नाही होत असे. घटस्फोटाला खूप वर्ष जातात बाबा. मग कधी कधी दोघांच्या समन्वयाने असेल तरी सुद्धा 2-4 वर्ष जातात. तुझं त्या घंट्याच्या लोलकाप्रमाणे मधल्या मध्ये अडकशील वकिलांसोबत. असं नको करूस. नाही होत असं लग्न. सांग ना पैसे. तुम्ही नाही देणार आहात पैसे? नाही देणार आहे मी पैसे. नक्की नाही देणार आहात? नाही. ओंक्या, काळजी करू नको. तुझी ताई आहे ना, माझा विश्वास आहे तुझ्यावर. माझ्या बांगड्या घे तू. प्रत्येक स्किट मध्ये बांगड्या कशा वर येतात ग तुझ्या? मला नाही द्यायच्यात त्या बांगड्या कोणाला. मी केल्यात त्या बांगड्या. ए येडे, मी केलंय करू नका. नकोच आहेत त्या बांगड्या ताई. देतच नाहीये कुणी. नकोच आहेत. देणारच नाहीये कुणी. घेणार पण नाहीये मी. गुड. गुड काय गुड ताई. हे बांगड्या बिंगड्यापेक्षा तू माझी बिझनेस पार्टनर हो. बिझनेस पार्टनर? Yes. बिझनेस करणार मी. लगेच कुठे पळत जातेस त्याच्या मागे? कुठला बिझनेस आहे त्याचा? कसली बिझनेस पार्टनर? सेम. म्हणजे काय, तुम्ही मला 5.5 लाख रुपये द्या, आम्ही दोघं तिकडे मेंबरशिप घेतो. मी एक श्रीमंत मुलगी पटवेन, ताई एक म्हातारा माणूस पटवेल. शी बाबा, परत म्हाताराच. हॅलो, बोलूया आज आपण आज बोलूया. रे तुम लोकांना ये मिडल क्लास मत लाव रे, अमीर के सामने. वाढ फोडीन. प्लॅन आहे का? सांग. काय होणार? हा.
ताई तिकडे जाणार ओके. एक श्रीमंत 75चा वगैरे माणूस पकडणार, त्याच्याशी लग्न करणार, त्याला घटस्फोट देणार आणि करोडो रुपयांची मालकीण होणार. हा प्लॅन सेट आहे. वाव. सेट आहे. इथे मी एका मुलीची लग्न करीन श्रीमंत, तिला डिवोर्स देईन, तिच्याकडनं पोटगी घेईन. एवढे पैसे, आणि एवढे पैसे मिळाल्यावर आपण परत भाऊजींची लग्न करू. एवढे पैसे मिळाल्यावर पण परत यांच्याशीच लग्न करायचं? अरे तू बरी आहेस ना का जराशी? सौभाग्याचं लेड आहे ना मी तुझ्या. काय बोलतेस, तुला कळतंय का? आणि हे तू रे इकडे जरा, बावळटा इकडे जरा. इकडे जायचंय. 5 मिनिटात 10 वेळा घटस्फोट म्हणालास. तुला असं वाटतं तुझे हे सगळे प्लॅन वर्क करतील? अरे सटवाई आली तेव्हा ती नशीबच्या ऐवजी बशीन लिहून गेलीये कपाळावर तुझ्या. त्या उलट्या नशिबाचा आहेस तू. तू प्लॅन करतोयस, नको करूस काही प्लॅन बावळटा. नेगेटिव्ह बोला माझ्याबद्दल तुम्ही. माझं एकही मला तुम्ही कधीच सपोर्ट नाही केला. नाहीच आवडत मला तुझे प्लॅन म्हणून सपोर्ट नाही करत. ठीक आहे, मला आमच्या दोघांचा प्लॅन नकोय ना. नकोय, cancel. आपण तिघांचा प्लॅन करूया. तिघांचा काय plan? प्लॅन? आपण तिघही मेंबरशिप घेऊया. मी श्रीमंताची मुलगी पटवेन, ताई म्हातारा एक माणूस पटवेल, आणि तुम्ही एका म्हाताऱ्या बाईशी लग्न करा. आणि मग तिघांनाही आपण घटस्फोट देऊया, आणि घटस्फोट देताना लॉयर पण एकच करूया. म्हणजे आपल्याला कसं हे होईल काय, डिस्काउंट मिळेल. हा. पैसे वाचतील होते. कडक प्लॅन, मला फारच आवडला. हो ना? मला खूप मला मान्य, Yes. अनुमोदन. Yes, yes. मला आवडला. पापी. पापी मागे हो. प्लॅन आवडला ना, आता बस संपला. मला प्लॅन आवडला, आता सेलिब्रेट करायला हवं. ओंक्या चल जरा खाली फटाके फोडूया. हा? चल आता आवडलाय प्लॅन, फटाके फोडू. चल. इथेच फटाके फोडू ना, माझ्याकडे टिकले आहेत. इथूनच सुरू करूया. अरे दे टिकल्या, दे 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 दे. आहेत खरंच? नाही मग कशाला बोलला? अहो, मारताय. काय कशाला? फटाके फोडायचं ठरलंय ना. अरे, दिवाळी. वा 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 वा, कहर परफॉर्मन्स. अतिशय इंटरेस्टिंग प्लॅन्स होते ओंकारचे. मजा आली. प्रसादा. छान, चांगला होता विषय आणि रंगवलात पण खूप छान. या सिरीजची एक गंमत आहे की तुझा जो काही प्लॅन असेल तो अत्यंत थर्ड क्लास आहे हे आम्हाला पहिल्या क्षणी कळलेलं असतं आणि तो सक्सेसफुल होणार नाही हे आम्हाला माहिती असतं. बघायचं असतं की तो तुम्ही नेता कसा, त्याचा प्रवास कसा असतो, आणि तो फार लखलख चंदेरी दरवेळेला होतो. त्यामुळे तो यावेळेलाही तसाच झाला. छान, मजा आली. रसिका फार सुंदर दिसतेस, मस्त मजा आली खूप. सई. फन परफॉर्मन्स होता. राऊत, तू ह्या स्पेशली या प्रहसनात इतका छपरी वागतोस पण ते इतकं कन्व्हिन्सिंग करतोस की आम्हाला पटतं की हे अशी व्यक्ती असू शकते. आणि ते आता तुझ्या बॉडी लँग्वेजमध्ये इतकं भिनलंय की कधी म्हणजे कॅरेक्टर सोडून कुठलीही गोष्ट कधीच होत नाही. ते बघायला फार मजा येते. सिद्धगुरू सरांची संकल्पना आहे आणि ऋषिकांत राऊतनी लिहिलंय. मजा आली. तुम्ही छान परफॉर्म केलं, मजा आली. थँक्यू. थँक्यू.